तर खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू असल्यानं पुण्यातील एकता नगर परिसर जलमय झालाय। 4 इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी भरलेलं आहे। प्रशासन सतर्क असून एकता नगरमध्ये अग्निशामक दलाच्या 2 तुकड्या तैनात करण्यात आलेल्या असल्याची माहिती मिळते। खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये जवळपास 39,000 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या पाण्याचा फटका जो आहे तो पुणे शहरातील एकता नगर भागाला बसल्याचा आपण पाहतोय। जवळपास 4 इमारतींच्या पार्किंग मध्ये हे पाणी भरलेलं आहे। अनुचित घटना होऊ नये किंवा गैरसोय होऊ नये याची देखील महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून काळजी घेतली जाते। मात्र सुदैवाने आज दुपारपासून पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे। त्यामुळे उद्या सकाळपासून जर पाऊस अशा प्रकारे पावसाने उसंत घेतली तर हा विसर्ग जो आहे तो कमी करण्यात येईल अशी प्रकारची माहिती पाटबंधारे विभागाकडून दिली जाते। मात्र सध्या तरी एकता नगरच्या 4 इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी भरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन शहाजीसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे एकता नगर। तर पुण्याच्या भोर तालुक्यातील नीरा देवधर धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय। धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्यानं धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले। धरणाच्या सांडव्यावरून 10,000 क्युसेक्स पाण्याचा नीरा नदीमध्ये विसर्ग करण्यात आला। पुणे जिल्ह्यातील सर्वच धरणं जी आहेत ती जवळपास ओव्हरफ्लो झालेली पाहायला मिळत आहेत। मी आता अशाच एका धरणावर आलेलो आहे। नीरा देवघर खोऱ्यातील खरं तर नीरा देवघर हे प्रमुख धरण आहे आणि सध्या जर पाहिलं तर हे धरण सुद्धा आता पूर्ण क्षमतेने आपल्याला भरलेलं पाहायला मिळते आणि हे धरण भरल्यामुळे आता या धरणाच्या 4 दरवाज्यातून जवळपास 10,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग जो आहे तो नीरा नदी पात्रात करण्यात आलेला आहे। हे धरण भरल्यामुळे या सर्व भागातील नागरिकांमध्ये एक प्रकारचं आनंदाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पेसेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर।